तर सिनियर समालोचक आहेत, उत्तम दर्जाचे निवेदक आणि त्याचबरोबर माणुसकीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख असे सुनीलजी वर्तक. क्या बात आहे. ऋषी नारंगीकर इथे मात्र आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर पहिल्या पूर्वार्धासाठी जशी मॅच चालू होईल मी मायक्रोफोनवर इथे मात्र आमंत्रित करतोय. आपल्या समवेत जोडले जातील शिवसंकल्प समालोचन असोसिएशनचे विद्यमान सदस्य तथा या विभागामध्ये उरण तालुक्यामध्ये आणि त्याचबरोबर भेंडखळ गावामधला एक बुलंद आवाज ज्यांच्या माध्यमातून कित्येक स्पर्धा आपण ऐकलेल्या आहात. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जाईलच, परंतु पुन्हा एकदा चला प्लेइंग 11 खेळाडू कोण चेंज आहे तो सुद्धा सांगा लगेचच. चला फिल्डिंग लावून घ्या त्वरित. फिल्डिंग डिपार्टमेंट आयोजकांकडून पुन्हा एकदा सूचना आली. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही विनर संघ आणि मंचावरती तुम्ही पाहुण्यांचं आगमन पाहताय. अगदी काही क्षणामध्ये आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे देखील जाणार आहोत. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करू. कॉम बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया पुन्हा एकदा. देव डाकी सर आणि त्यांच्या समेत उमंग भोईर भेंडखल हे दोन कॉमेंटेटर जोडले गेलेत. त्यांचं मनापासून स्वागत. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू. चला सुरुवात करा पहा मॅचला. वैभव पाटील वारंवार सूचना केली जाते आयोजकांच्या वतीनं. वेळ नाहीये मित्र आपल्याकडं, सो प्लीज कॉपरेट करा आणि कॉपरेट कराल अशी अपेक्षा करतोय. महत्वाची सूचना आहे पहा, सर्व खेळाडू तुमचा जो स्क्वॉड आहे 14 खेळाडूंचा ते सर्व खेळाडू खेळणं हे बंधनकारक असणार आहे. आणि जर तिसऱ्या मॅच मध्ये एखादा खेळाडू जर खेळला नाही तर मात्र तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. आयोजकांच्या वतीनं ही महत्वपूर्ण सूचना ती आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी. सर्व खेळाडू 14 खेळाडूंचा जो स्क्वॉड आहे तुमचा ते सर्व खेळाडू खेळणं हे बंधनकारक असणार आहे. तर या मॅच कडे उपस्थित या ठिकाणी व्यासपीठावर सर्व पाहुणे, सर्व क्रीडा रसिक आणि अर्थातच माझं प्रेक्षक वर्गांचं या खऱ्या अर्थानं क्रिकेटचा राजा कोण मित्रांनो? प्रेक्षक वर्ग. प्रेक्षक वर्गात आपण नसलात ना तर कितीही चांगलं आयोजन असू द्या, त्या आयोजनाला खऱ्या अर्थानं खरं महत्व लाभत नाही. परंतु तुमची साथ जर लाभली ना तर त्या आयोजनाला आणखीन 4 चांद लागतात. तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे प्रेक्षक मायबाप आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. ही स्पर्धा लाईव्ह आपण घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता आणि बरेचसे या ठिकाणी आपल्याला घर बसल्या प्रेक्षक सुद्धा व्ह्यूअर्स पाहायला मिळतात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अतिशय चांगली दर्जेदार क्लॅरिटी असलेली ही यूट्यूब वाहिनी. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लगेच जा यूट्यूब वाहिनीवर आणि बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करा. इट्स बॅक टू द क्रिकेट. संदीप पाटील सर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आता पुन्हा एकदा जोडले जातील रोहन पाटील सर, MCA पंच भोकरवडा, एक उत्तम दर्जाचे खेळाडू सुद्धा आहेत. मॅच ऑन. पहिला बॉल, हाफ ट्रॅकर बॉल इनसाइड आउट ओव्हर द पॉइंट. वन बाउन्स ओव्हर द रो. रुद्र पाटील, शौर्य पाटील स्टँड कडे चेंडू हा अडवला जातोय. अप्रतिम या ठिकाणी फटका, परंतु तितकीच चांगली टायमिंग. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो झाला, असं वाटलं की चेंडूला गती दिलेली आहे, फक्त आणि फक्त टायमिंग केलं होतं. अपिश इनसाइड आउटचा फटका, परंतु वन बाउन्स चेंडू जणू काय जाईल, परंतु झेप घेतली जणू काय चित्त्याची आणि त्या खेळाडून चेंडू अडवला. धावसंख्येचा श्री गणेशा निहाल नाईक आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातोय. पहिल्या चेंडूवर बिनबाद 2. समर्थ कडू समोर टाकला बॉल. वेगवान चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू थांबवला जातोय परंतु एक धाव थांबू शकत नाही. संयमी या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. निहाल नाईक काय फलंदाजी केली होती. 1 मॅन आर्मी. एका बाजूने विकेट चालू होते परंतु 1 वे ट्रॅफिक. जसा स्ट्राईक एंडला यायचा ना तसा मोठा फटका खेचायचा. हा कालखंड राहिलाय अजूनपर्यंत निहाल नाईकचा. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला बॉलला. फुल फेस ऑन द बॅट. गॅप शॉट सिलेक्शन आहे. काय क्षेत्ररक्षण झाले पहा त्या ठिकाणी. रांजण पडगावचा खेळाडू आपण पाहतोय हेमंत पाटील, आणखीन एक गुणवंत खेळाडू, अप्रतिम खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं मागच्या मॅच मध्ये त्याच्याकडनं थोड्याशा चुका झाल्या परंतु त्या चुका त्याच्या बॅटिंग वर दिसल्या नाही. हेच एक महान खेळाडूची निशाणी असतो मित्रांनो. स्ट्राईक रोटेशन पुन्हा एकदा पाहायला मिळाले. 2 धावसंख्या जोडल्या जात आहेत. यावेळी व्हॉट अ शॉट. फुल फेस ऑन द बॅट. हाय एल्बो. 1 बाउन्स ओव्हर द रो टू द साइड स्क्रीन. 1 बाउन्स. चौकार.
चांगला फटका, फुल फेस ऑन द बॅट, गॅप शॉट सिलेक्शन आहे, लॉंग चेस आहे, परंतु आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाही. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये बॅक टू बॅक येतो दुसरा चौकार. जातो पहिलं षटक संपुष्टात. वन ऑफ द लेजंड प्लेअर, एक एक्सपिरियन्स खेळाडूकडे खऱ्या अर्थानं वळला होता, स्वतःला थांबवलं मंथन सर. कर्णधारानं 4 विकेट्स मागच्या सामन्यामध्ये घेतल्या होत्या तरी सुद्धा स्वतःला थांबवलं आणि संघासाठी आपण पाहिलं ज्या पद्धतीनं. पहा, विनंती आहे या ठिकाणी साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक मायबाप बसलेले आहेत, खऱ्या अर्थानं तिथून उठून आपल्यासाठी स्टँड सुद्धा आहेत, आपण बसून घेऊ शकता. विनंती करतोय. खऱ्या अर्थानं एवढं मोठं स्तर झालेलं आहे मंथन सर, आणि त्याचबरोबर एवढ्या मोठ्या स्तरावर इतकी मोठी स्पर्धा लाईव्ह असताना आपल्याला सांगताना सुद्धा आम्हाला कुठेतरी खराब वाटते, परंतु आपण सुज्ञ आहात, नक्कीच विनंतीला मान दिलात त्याबद्दल खरंच आपला आभार व्यक्त करतोय. बॅक टू द क्रिकेट वळतोय मैदानाकडं, आणि जसं या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक संपुष्टात आलं ना, तसं खऱ्या अर्थानं डगआउट मध्ये सुद्धा आवाज आला, कारण पहिलं षटक संपुष्टात 13 धाव संख्या विदाऊट लॉस आपण पाहिला, आणि आता मात्र स्वतः संघाचा संघनायक सर सेनापती कॅप्टन येतोय. उमंग भोईर आपल्या समोर जोडलेला आहे. दुसऱ्या षटकासाठी मी त्यांना विनंती करतोय, जशी मॅच चालू होईल तसा दुसऱ्या षटकासाठी आवाज ऐकाल. वैभव पाटील स्वतः संघनायक आहे, आणि मॅच जशी चालू होईल पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं आमंत्रित केलं होतं. 13 धाव संख्या खर्च केल्या. निहाल नाईक या ठिकाणी पाहतोय 3 धाव संख्येवर नॉट आउट आहे, आणि 4 चेंडूवर 10 धाव संख्या. साहिल गावण त्याच्या बॅट मधून येऊन नॉन स्ट्राईक एंडला विसावलेला आहे. एकूण धाव संख्या 13. आंतरराष्ट्रीय नियमावली आहेत, आणि मॅच चालू करा प्लीज, मॅच चालू करा, अजिबात वेळ घेऊ नका. पहा सर, काहीच इश्यू नाहीये. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर पंच आहेत आणि MCA पंच आहेत सध्या. मॅच चालू होईल आणि आपल्या समोर जोडले जातील उमंग भोईर सर, मॅन फॉर्म. या ठिकाणी आपण पाहतो भेंडखळ. धन्यवाद सर. वैभव पाटील कंटवली, पहिलाच बॉल ऑन साइड इनला खिलून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतात. लॉंग ऑन रिजनला जाईल, फिकी केली जाईल. यस नो आपल्याला पाहायला मिळतोय. आहा नाना, आणि इथून TV अंपायर पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. MCA पंच सुरेश म्हात्रे सर अगदी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. थोडंसं अगदी डिसिजन पेंडिंग पाहायला मिळेल आपल्याला. निर्णय तुमच्या इथपर्यंत कळवला जाईल. तत्पूर्वी अगदी नॉट आउट पाहायला मिळतोय. 1 धावसंख्या मिळाली जाते. संघाची टोटल आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर आल्यात. मंथन पाटील सर भेंडकर आमच्या समवेत जोडले गेले. त्यावेळी चांगलाच फटका पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये ताकद आहे. पाडाल स्वीप पाहायला मिळालाय. इथून चेंडू फरार झालाय. पंचांचा इशारा येतोय. ओव्हर द रो उरण प्रीमियर लीगचा आलाय दिमागदार षटकार. यावेळी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. अगदी यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. ऑफ साइड यॉर्कर. चेंडूला त्याच दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. तत्वर 1 धावसंख्या पलून पूर्ण केली जाते. एकेरी धावीनं 21 धावसंख्या धावफलकावर येताना पाहायला मिळतोय. श्रीशांत साक्षी, मोठी जुई विपक्ष, न्यू यंगस्टार धाकटी जुई हा संघ खेळ करतोय. अगदी संघाचे सर सेनापती अगदी हातामध्ये चेंडू घेऊन चेंडू फेकण्याचं काम करतायत. ऑन स्ट्राईक एंडला निहाल नाईक पाहायला मिळतील. यावर देखील चांगलाच फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळतोय. हवाई सपर पाहायला मिळालाय. चेंडू आर पार सीमा पार आलाय निहाल नाईकच्या बॅटीतून. उरण प्रीमियर लीगचा षटकार.
ऑफसाईड रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता, पॉईंटच्या दिशेनं टटवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फलंदाजाचा अगदी मनसुबा थांबवला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. एक तेरी तो एक मेरी. षटकार आल्यानंतर देखील कमबॅक चांगल्या पद्धतीने केलंय वैभव पाटील. खूप मोठं नाव पाहायला मिळतोय कंटवली गावाचं. तर एकीकडून निहाल नाईक देखील जबरदस्त खेळ करतायत. बॅटची कडा, चेंडू अगदी बॅटला ब्रश होऊन गेलाय मागील दिशेला. तत्वर एक धावसंख्या येताना पाहायला मिळाली आहे. एकेरी धावेनं ओव्हर नंबर 2चा खेळ समाप्तीत आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावर आल्यात. लॉस ऑफ नन 28 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळतील. त्यामध्ये निहाल नाईक खेळतात वैयक्तिक 11 धावसंख्येवर, तर साहिल गाऊंड खेळतात वैयक्तिक 17 या धावसंख्येवर. अगदी आपण पाहूया शॉर्ट ऑफ टीम मीटिंग पाहायला मिळेल. जास्त आपण टीम मीटिंग घेऊ नका, याकडे देखील लक्ष केंद्रित करा. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते आपल्याला पाहायला मिळतात वैभवदादा कडू, की यांच्या माध्यमातून पहिल्यांदा नागाव प्रीमियर लीग साकारण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी नागाव मातवली प्रीमियर लीग साकारण्यात आली आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या पर्वामध्ये आपण विचार करायला गेला तर नागाव मातवली आणि केगाव प्रीमियर लीग ठेवण्यात आले. आणि यंदाच्या वर्षी थेट त्याने उरण प्रीमियर लीगचा एक मोठं नियोजन आणि आयोजन एकमेव खऱ्या अर्थाने वैभवदादा कडू आणि त्यांच्या समवेत आमच्या बाली गावातील सुशांतदादा तांडेल यांच्या संयुक्त विद्यमानाने ही एक भली मोठी स्पर्धा उरण तालुक्यातील अगदी कोटनाकाच्या मैदानावर पाहायला मिळते. या स्पर्धेची चर्चा संबंध महाराष्ट्रभर केली जात आहे. अगदी आयोजन पाहिलं तर एक दिमागदार आयोजन. अगदी पनवेल, कल्याण, भिवंडीमध्ये जसे नियोजन होत आहे तशा पद्धतीचं आयोजन आणि नियोजन या उरणच्या मातीमध्ये पाहायला मिळतोय. जाऊया बॅक टू द क्रिकेट. यावर सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. गुड वॉइस ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा येतोय. कम्माल आणि धमाल. प्रेक्षकांचा इशारा देतो, पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स ओव्हर द रो. सी मापार आलाय 4. मागील मॅच प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ज्याने पटकावला निहाल नाईक आणि एकीकडून गोलंदाज सूरज गर. दोन्ही मागील मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅचचे अवॉर्ड आहेत. पाहूया अगदी ट्रम्प कार्ड एक से बडकर एक खिलाडी आमने सामने ठेकलेत. त्यावलचा बॉल पंचांचा दोन्ही समांतर होत आहेत. पंचांचा इशारा आहे तो इट इज अ वाईट बॉल पाहायला मिळतील. संदीप पाटील सर जास्ते आणि त्यांच्या समवेत असतील रोहन पाटील सर, उरण लेदर असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शरद ठाकूर सरांना मी विनंती करतोय आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी यावलचा बॉल आपण पाहतोय पॉइंट रिजनला खेळून काढला. एक धावसंख्या येताना पाहायला मिळते आहे. एकेरी धावेने संघ देखील आगेकूच करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 धावा धावफलकावर आल्यात. ऑन स्कोरबोर्डला चांगले गुणलेखकाचे कामगिरी आमचे परम मित्र अगदी या मातीत आमच्या गावातील सुपुत्र सन्माननीय. त्यावर चांगलाच फटका पाहायला मिळालाय. पुनश्च एकदा फटकेबाजी केली जाते आहे. चेंडू चाललाय सी मापार आलाय षटकार. सीमापार धाडले जात आहेत. फलंदाज साहिल. यावर देखील चांगलाच फटका पाहायला मिळतोय आडव्या बॅटनं. अरे बघतोस काय रागानं आणि षटकार ठोकलाय साहिल वाघानं. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून होते. तत्वर चेंडू खूपच उंच पाहायला मिळालाय आणि 6 धावा येतात.
तर 6 धावेनं 46 धावा धावपलकावर आहेत. थांबवावं लागेल इथून, सूरजला कमबॅक करावं लागेल. जशी मागील मॅच मध्ये ज्यानं गोलंदाजी हाताळली तशीच गोलंदाजी इथून हातलावी लागेल आणि साहिलला बाद करावा लागेल. त्यासाठी प्रयत्न केले जातात. यावर जलची शक्यता आहे आणि इथून जल टिपली गेले आहे. जो खेळाडू मैदानामध्ये गुंगवत होता त्या खेळाडू अखेरीस शांत केले आहे इथून सूरजनं आणि फलंदाज झाले तिथून मात्र झेलबाद. विकेट डाऊन. संघमालक स्वप्नील जोशी की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्वप्नील जोशी साहेबांना विनंती आहे. तसेच मी विनंती करतोय श्रीशांत साक्षी मोठीजुई संघाचे संघमालक सन्माननीय वर्तक सरांना की आपण देखील मंचकामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थोडं ते खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम करतायत. खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये आहेत. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये नवीन फलंदाजीतील मैदानाच्या आतमध्ये इनॅक नंबर 3 वर खेळण्यासाठी जितेश भुईर पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. निहाल नाईक अद्याप खेळपट्टीवर खेळ करतात. एका चांगल्या खेळाडूला थांबवण्याचं काम केलंय. साहिल गावंडला बाद केलंय. वैयक्तिक 29 धावसंख्येचं पाठबळ दिलंय 8 चेंडूमध्ये. त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली आहे साहिल गावंड्याची. अद्याप या षटकाचा जर विचार करायला गेला तर शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. शेवटचा अस्त्र, शेवटचा ब्रह्मास्त्र, षटक क्रमांक 3 मैदानावर आपण पाहतोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, थर्ड ओव्हर. अखेरीस 5व्या चेंडूवर मी म्हणेल यश आले सूरजला. बघूया शेवटचा चेंडू. न्यू बॅट्समन ऑन स्ट्रायकरला जितेश भोईर. यावर देखील चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. तत्वर चेंडू पसार आलाय चौकार. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पुरवताना तत्वर जाऊया आपण डीजे यांच्याकडे. मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता आणि खेळाडूंशी चर्चासत्र करू शकता. अगदी गेम प्लॅनिंग मॅनेजमेंट असणं आपल्याकडे गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. अगदी 50 धावा ठोकल्यात. चांगलीच फलंदाजी पाहायला मिळाली आहे दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून. आता वनडाऊनला आलेले जितेश मैदानाच्या आतमध्ये काय करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की सुरुवात ज्यानं चांगली केली आहे चौकारानं. अगदी आपण जरी एक विकेट जरी गमावला असेल ना तरी मी तर म्हणेल न्यू यंगस्टर ढाकतीजुई टीमला आता गेम प्लॅनिंग करावी लागेल. कारण की जमेची बाजू पाहिली तर पूर्णपणे फलंदाजाच्या दिशेनं आहे. वैभव पाटील यांना आता आपली युक्तीचा वापर करावा लागेल. इथून प्रत्येक खेळाडूनं युक्ती वापरणं गरजेचं आहे. इथून गोलंदाजीसाठी गोलंदाजी येताना पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या रडारवर समर्थक कडू येताना पाहायला मिळतील. अगदी रायगडचा क्रिस गेल म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते आणि एक्सपिरियन्स सिटीचं गुड टीचर. खूप अनुभव आहे या खेळाडूंकडे. दाडगा अनुभव आहे. क्रिकेटचा प्रगल्भ अनुभव. कैक मैदानं ज्यानं गाजवली आहेत आपल्या फलंदाजीच्या आणि गोलंदाजीच्या जोरावर. विश्वी संघातून रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू आज विश्वी गावाचं नाव एक उच्च स्तरावर आणि या उरण तालुक्याचं नाव ज्यानं संबंध महाराष्ट्रामध्ये झलकवण्याचं काम केलंय क्रिकेटच्या पटलावर असे समर्थक कडू येताना पाहायला मिळतील. अगदी चांगलेच खेळाडू, महान खेळाडू आणि या उरणच्या इतिहासातील आज कैक शिरेपेच पाहायला मिळतील क्रिकेटच्या मैदानावर. जेलची शक्यता आहे. आल्या आल्या अगदी फिंगर रोल केले आहेत आणि लगेचच
निहाल नाईकला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय पहिल्याच बॉलवर. समर्थ कडूला त्याचे स्वागत करतील डीजे मॅडी. निहाल नाईकची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विशाल गामण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बघूया काय करतील. सलामीवीर दोन्ही बाद झालेत. पहा आता अगदी सलामीवीरांना तोडण्याचं काम केलंय सूरजनं आणि एकीकडून समर्थकडून. अगदी दोन्ही बॅट्समन बाद झालेत. आता दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर नवीन फलंदाज असतील. सेट फलंदाजांना माघारी धाडण्यामध्ये यश आले आहे. इथून कमबॅक करण्याचं काम करतोय न्यू यंगस्टार धाकटीची टीम. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन बघताना अगदी क्षेत्ररक्षणाची पाणीशा करतोय गोलंदाज. चौफेर क्षेत्ररक्षकांकडे लक्ष तैनात केलंय. समर्थकडून सीमारक्षक कुठे ठेवण्यात आले आहेत, कशा पद्धतीने डाव्या हाताचे फलंदाज आले आहेत. आता डाव्या हाताच्या फलंदाजासमोर डाव्या हाताचे गोलंदाज समर्थ. यावलचा चेडू अगदी चेडू स्लॉट मध्ये आलाय. बॅटच्या क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. प्रयत्नच पाहायला मिळत आहेत. चेडू चाललाय सी मापार ठोकलाय. आणखी एक दमदार षटकार. देखील झपकन पुढे चालली. 56 आल्यात. यावर जलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली पाहूया. जेल टिपला जातोय. एक षटकार आल्यानंतर एक डाव तुझा तर एक डाव माझा. एक षटकार मारल्यानंतर त्याच फलंदाजाला लगेचच पाय उतारवावा लागतोय. समर्थकडून आपली ताकद दाखवली आहे. फलंदाज झालाय झेलबाद. वैभव कडून प्रशांत मालीन रोनित पाटील आयोजन केलंय मानाचा. आयोजन केलंय मानाचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. साहिल चव्हाण नवीन फलंदाज येत आहेत. साहिल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अगदी घर फिरले की घराचे वास्ते घराघरा फिरले जातात ना मंथन पाटील, तशा पद्धतीने सलामीवीर बाद झाले. तदनंतर एका पाठोपाठ एक फलंदाज आता पाय उतारताना पाहायला मिळतोय. खेलपट्टीवर रुजून ठेवलं जात नाही फलंदाजांना. गोलंदाजांनी नेक इरादे केले आहेत. इथून समर्थ कडू अगदी फिंगर रोल पाहायला मिळाले आहेत. यावलचा चेंडू खूप लांबून आडव्या बॅटनं खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आलाय. कमाल धम्माल बेमिसाल ठोकला षटकार. स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी चेंडू गाळ झालाय. इथून नवीन चेंडू पुरवण्याचं काम केले जातील. या स्पर्धेचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण खेळाडूंना ज्यानं एकवटण्याचं काम केलंय. अगदी यंगस्टार खेळाडूंना ज्यानं आज खूप मोठं प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलंय. उरण तालुक्यातील प्रत्येक खेळाडूंना प्रशांत माली सर मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता करताना पाहायला मिळतील. चेंडू मिळालाय पण तो चेंडू पहा थोडंसं खराब झालाय. याची देखील आपण नोंद घ्या. मी खेळाडूंना देखील विनंती करतोय. तो चेंडू खराब झाला असेल तुमच्या इथपर्यंत आता नवीन चेंडू पुरवला जाईल आणि त्या अगदी 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 षटकार आणि 2 विकेट येताना पाहायला मिळत. असं कृतकरण पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4च्या चेंडूंचा
अगदी समर्थकडून फिल्डिंग रिस्ट्रिक्शन करतात. खेळ कसं झालाय म्हणतात या षटकातील, तर आपण पूर्णपणे पाहिलं गेलं तर पहिल्यांदा विकेट आले, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, परत षटकार. आताच्या चेंडूवर विकेट येईल का हे देखील पाहिलं जाईल. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही मोठे हल्ले केलेत ना समर्थकडूवर, तेव्हा तेव्हा समर्थकडून आपली ताकद आणि आपली युक्ती आजमावली आहे. प्रगल्भ अनुभव आहे, बायकरमॅन आहेत. यावरचा चेंडू लीव केला आहे. पंच आमच्या दिशेने वळतात. पंचांचा इशारा येतो. इट इज अ व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. रोहन पाटील सर भोकरविडा पाहायला मिळतील. क्वालिफाई पंच आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत. ऑफसाईडचा खूपच बाहेर चेंडू रिलीज केला होता. यावरचा चेंडू ऑन साइड एनला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. तसंच घडलंय, वाईट वगळलात तर पुनश्च एकदा समर्थकडून आपल्या नावावर तिसरी विकेट संपादित केली आहे. तांडेलचं आयोजन आलं ग, लाखात एक वैभव कडूचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग. उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण. अगदी उरण पूर्व विभागामधील गोवटणे गावातील एक होणार खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील निशांत वर्तक. अगदी लेदर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शरद ठाकूर सर धुतुम आणि अगदी त्यांच्या माध्यमातून देखील लेदर उरण प्रीमियर लीगचं आयोजन लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सातत्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जैनपुरीच्या मैदानावरती स्पर्धा पाहायला मिळेल आपल्याला. उरण लेदर प्रीमियर लीग आणि लेदर खेळाडूंना देखील वाव देण्याचं काम खऱ्या अर्थानं धुतुम गावातील आमचे सन्माननीय शरद ठाकूर यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. यावरचा चेंडू पाहूया. झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल देखील टिपला जात आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतोय. वाटोनाय स्पेल पाहायला मिळालाय. कंजूसी गोलंदाजी आल्या पावली माघारी पडतावा लागतोय. जैसे आहे वैसे ही चले जाएंगे. अगदी गावाची एकात्मता पाहायला मिळते. आज केव्हा केव्हा काही संकट आल्यावर संपूर्ण गाव एकवटताना पाहायला मिळतोय. अगदी मागी गणेश उत्सव सोहळा देखील खूप थाटामाटामध्ये पार पडला जाईल येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. एक अगदी फलंदाज 5 फलंदाज मात्र आतापर्यंत गमावताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम श्रीशांत साक्षी मोठीजोय 63 लॉस्ट ऑफ 5 विकेट्स. न्यू फलंदाज येताना पाहायला मिळतील आदेश मोकल आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मृणाल पाटील पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक एंडला एक चौकारच्या साहाय्यानं खेळ करण्याचं काम केलंय. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेले जितेश भोईर पाहूया काय करतील. ओव्हर नंबर 5चा खेळ आता चालू होईल आणि 5वं स्पेल फेकण्यासाठी न्यू यंगस्टर धाकटी जुई टीमच्या माध्यमातून गोलंदाज पाचारण करण्यात आले. तर मृणाल पाटील फुल टॉस बॉल पाहायला मिळाला आहे. फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल पाहायला मिळतोय. आल्या इथून स्वॅक्सचे स्वागत केलंय. तत्पूर्वी अंपायर रिव्ह्यू पाहायला मिळतोय. पाहूया कमरेच्या वर जर हा चेंडू पाहायला मिळाला तर नक्कीच या चेंडूवर दंडित केलं जाईल गोलंदाजाला. अंपायर रिव्ह्यू पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत सर नवीन सेवे आपल्याला पाहायला मिळतील. अगदी फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते, लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी चांगल्या पद्धतीने हा चेंडू रिलीज झालाय. पण फुलटॉस पाहायला मिळालाय. आलाय षटकार. 6 धावा मिळायला गेल्या. 6 धावेने संघ आगेकूच करतोय. मंथन पाटील सरांच्या माध्यमातून आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमच्या इथपर्यंत कळवलं जाईल की इथून धावसंख्या आली. धावफलकावर टोटल अगदी 69 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जातील. 69 लॉस्ट ऑफ 5 विकेट. 5 वर प्रोग्रेस अँड फर्स्ट बॉल कंप्लीट. पहिला चेंडू कंप्लीट झालाय.
मात्र पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला आहे फलंदाज जितेश भुईरनं. 10 धावसंख्येवर खेळतील एक चौकार आणि एक षटकार. यावरचा चेंडू बॅटची कडा मागील दिशेला चेंडू जाईल तत्वर एक धावसंख्या येईल. एकेरी धावसंख्येनं 70 धावसंख्या धावफलकावर येतील. अगदी 7 दशकामध्ये प्रवेश केलं जातोय. चांगलीच धावसंख्या होताना पाहायला मिळते. या मैदानावरचं वैशिष्ट्य राहिलं आहे. खूप धावसंख्या येताना पाहायला मिळाली आहे. हा ट्रॅकर बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ पूल पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. तत्वर एक धावसंख्या येताना पाहायला मिळते. त्यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय मागील दिशेला. इथून चेंडू थांबत नाही. चेंडू फर्रार आला. UPLचा हा 4 धावसंख्येचा चौकार. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 75 धावसंख्या येताना पाहायला मिळतात. यावेळेला फटका फसलाय. अगदी एलिमिनेशन खराब पाहायला मिळालाय. शॉर्ट पॉइंट रिजनला टिपला जातोय जेल आणि थांबवला जातोय जितेश भुईरचा खेळ. चांगलीच केली. कल्पेश दादा मात्रे फुंडे यांचं शुभागमन झालंय. आपणास देखील विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे VIP डाईसवर. तेजस पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. यावरचा चेंडू चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्र निवडलं जाते आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सीमारक्षक. 2 धावा येत आहेत आणि ओव्हर नंबर 5चा खेळ झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्यात. धाव फलकावर टोटल पोहोचल्या जातील इथून 77. याच दरम्यान उरण प्रीमियर लीग पर्व 3चे यशस्वी आयोजक राकेश कामोटकर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. या राकेशजी कामोटकर आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत राहील. UPL पर्व 4. आणि अगदी पहिल्या सत्राचा खेळ झालाय. पहिल्या डावामध्ये लयलूट झाली आहे. ती 77 धावा आल्यात आणि इथून 78 धावसंख्येचं आव्हान पेलवावं लागेल. 30 चेंडू मागे आणि नक्कीच याही धावसंख्या इथं मी तर म्हणेल अशक्यप्राय आहेत. कारण की कालच्या दिवसामध्ये देखील 76 धावा सुंदररित्या ठोकण्याचं काम केलं होतं. सोनारी टीमनं अगदी एकाती लढला होता. संदीप पाटील पप्पू सोनेरी गावाचा. आणि नक्कीच या धावा देखील मी तर म्हणेल इथून धाकटीजी टीमला खूप मोठं आव्हान नसेल. आणि जसं दुसरा सत्र असेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये आवाजामध्ये बदलाव केला जाईल. आवाज असेल जीवन टाकी सरांचा. तुर्तास मी ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. उरण तालुक्यातील अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची ही स्पर्धा आपण अनुभवतोय. उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4. धन्यवाद. हॅलो. याच दरम्यान आपण सन्मानाकडे जाऊया. शरदजी ठाकूर साहेब अगदी लेदर क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि दुतुम ग्रामपंचायतीवरती संचिता ठाकूर मॅडम जे अगदी सरपंच मॅडम राहिल्यात. रेश्मा ठाकूर मॅडम ज्यांचे यजमान, त्यांचा पण सन्मान करूया.
मुख्य मंचावरती साहेबांचा सन्मान केला जाईल. वस्त्र अलंकार एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया या व्यक्तिमत्वासाठी. एक दमदार व्यक्तिमत्व आणि उरण प्रीमियर लीग पर्व 4थ्यामध्ये त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. साहेब आपण आलात त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि अक्षय स्मृती मरुआई विंधणे टीमचे पुरस्कर्ते संघ मालक स्वप्नील जोशी विंधणे यांचा देखील आपण सन्मान करूया. स्वप्नीलजी जोशी साहेबांचा सन्मान, जे विंधणे टीमचे संघ मालक आहेत. मनपूर्वक आपलं स्वागत, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला संघ निवडला गेला आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. आमची A1 जोडी सुशांत हरेश तांडेल दादा आणि वैभव यशवंत कडू साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते राजा शिवछत्रपतींची प्रतिमा, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा सन्मान करायचा. या उमंग आपण देखील या उमंग यांचा देखील सन्मान केला जाईल. उमंग भोईर यांचा सन्मान आपण करूया. या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. मागील सत्रामध्ये उमंग यांना आपण ऐकलं. मी आयोजकांना विनंती करतोय, पुन्हा एकदा सुशांत दादांना विनंती असेल की आपण उमंग भोईर यांचा सन्मान करूया. आणि संदीपजी तांडेल सर उरण पंच असोसिएशनचे सदस्य आहेत. संदीपजी तांडेल सर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचा सन्मान आपण करू. तत्पूर्वी आपण उमंग भोईर संदीपजी तांडेल सर यांचा आपण सन्मान करूया. सह खजिनदार उरण पंच कमिटी असोसिएशन नवघरचे उत्तम अंपायर्स आहेत आणि त्यांचा सन्मान मी सुशांत दादा आणि तदनंतर वैभव दादांना विनंती करेन. आमची ही A1 जोडी तुम्ही स्क्रीनवरती पाहता, ज्यांच्या कल्पक बुद्धीतून उरण प्रीमियर लीग पर्व 4थं साकारलं गेलं. प्रत्येक यजमान पाहुण्यांकडे त्यांचं बारकाईने लक्ष आणि प्रत्येक पाहुण्यांना ते सन्मानित करताना पाहायला मिळतात. आज 5वा दिवस स्पर्धेचा आणि 5व्या दिवसामध्ये बरीचशी मंडळी संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतं. सुंदरसं क्रीडांगण. आता आपण म्हणूया की प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. चला कॅमेरामॅन आपण प्रेक्षकांकडे जाऊ. तत्पूर्वी कल्पेश म्हात्रे साहेब पुंडे यांचा देखील आपण सन्मान करूया. कल्पेश दादा उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. कल्पेश दादांचा देखील सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. वैभव दादा कडू त्यांच्या समेत सुशांत दादा तांडेल. सुशांत दादा म्हटले की क्रिकेट देखील ते उत्तमरित्या खेळतात आणि सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा राहते. त्यांच्या समेत आज वैभव दादा कडू, सामाजिक कार्याची दादांना प्रचंड आवड आणि त्यांच्या नावाची डंका वाजवणारी ही उरण प्रीमियर लीग दमदार स्पर्धा. सर्वांचं मनापासून आभार आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे तुम्हाला सामना पाहायला मिळतोय. श्रीशा ऑडिओ टीम आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल न्यू यंग स्टार शिवशक्ती धाकटीजी. या मॅचला आपण सुरुवात करू. जाऊया कॉम बॉक्स मध्ये, ऐकूया जीवनजी टाके सरना. हॅलो, थँक्यू व्हेरी मच संयमजी. खरं तर आपण एन्जॉय करतोय उरण प्रीमियर लीग पर्व 4थी. या 5व्या दिवशी सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत करीत आहोत. आपण बोलूया पण मॅचकडे. एका बाजूला श्रीशा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ, दुसऱ्या बाजूला फाईट करतोय शिवशक्ती धाकटेची यंगस्टार शिवशक्ती धाकटेची. तर 30 चेंडू 30 मध्ये बनवायच्या 78 धावा. समोर आहे एक लिजन क्रिकेटर वेशवी गावचा हा सितारा, तर दुसऱ्या बाजूला कंठवली गावचा सितारा वैभव पाटील आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र पाहायला मिळतोय समर्थकडून. पंचांचा ग्रीन सिग्नल, होणार सामन्याला सुरुवात. गोलंदाज परेश पाडी पहिला चेंडू, समर्थकडून पहिला चेंडू. यावेळी पुलटा चेंडू, सुंदर दिशा दिली. यावेळी सिंगल धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने श्री गणेशाला मात्र सुरुवात केली. या उरणच्या खऱ्या तरी अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा, आपल्या हक्काची स्पर्धा उरण प्रीमियर लीग. या लीग मध्ये सर्व रसिकांचं मनापासून प्रेक्षकांचं स्वागत. नक्कीच जरी 22 खेळाडू या स्पर्धेमध्ये जर खेळत असले तरी 2200 स्पर्धक या प्रेक्षकांचा मनोरंजन आनंद घेत आहेत. खरं तर अप्रतिम क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. पुण्याचे गोलंदाज यावेळी सरळ ताकदीचा वापर ऑन साइडला पीट केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. एक धाव सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बरोबर 2. 30 चेंडू 30 मध्ये बनवायच्या 78 धावा. खरं तर एका बाजूला न्यू यंगस्टार शिवशक्ती ढाकटी त्यांच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करतोय श्रीशा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ. या दोन्ही टीम्सला अगदी मनापासून शुभेच्छा असतील. अप्रतिम मैदान आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर गेल्या 5वा दिवस आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. गोलंदाज ओव्हर द विकेट्स. यावेळी समर्थकानुसार चेंडा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पसला जातोय. मात्र यावेळी डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
खऱ्या अर्थाने हा सामना कमबॅक करत असेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण समोर तेवढाच संघ आहे. समोर आहे मात्र डावखुरा फलंदाज, अनेक वर्ष क्रिकेट ज्यांच्याकडे अनुभव आहे, समर्थ कडू वेशवी गावचा हा एक लिजंड क्रिकेटर. दुसऱ्या बाजूला वैभव पाटील मॅन पॉवर कंठवली. तो हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय, बघूया पुन्हा एकदा येतोय, पंचांचा इशारा, 4 धावाचा मिळतील, 4 धावा चौकार. आपण सन्मानाकडे जाऊया. चंद्रकांतजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल आयोजकांना, रोनितजी आमचे मान्यवर प्रशांतजी माळी सर देखील आहेत, त्यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान करूया. असं म्हणतात की आणि सिद्धिविनायक संघाचे ते मॅनेजर देखील राहिलेत आणि त्यांचा मुख्य सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातो. धन्यवाद साहेब, आपण उरण प्रीमियर लीग पर्व 4थ्यामध्ये उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत, त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऋषी पाटील वेशवी यांच्याकडून देखील स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि समर्थ कडू याच्यासाठी स्पेशल त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया. ऐकूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. एका बाजूला माडीवर सरबार केला जातो, दुसऱ्या बाजूला मॅच आपण एन्जॉय करतोय. सलामीवीर समर्थ कडू खेळतो वैयक्तिक जवळजवळ 5 या धावसंख्येवर आणि वैभव खेळतो वैयक्तिक एका सिंगलवर, तर संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बिनबाद 7. प्रथम क्लिअरिटी क्वालिटी 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून सेवा ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. आज संपूर्ण दिवसभर आवाज आपण ऐकतोय. यावेळी वैभव पाटीलचा तडाखा, सुंदर फुटवर्क, टायमिंग बेबीचा लॉक केलाय चेंडूला आणि हा मात्र बिल्लर या चेंडूवर पंचांचे 2 हात उंच हा खणखणी ठोकलाय, लांबलचक षटकार. की त्याचं होतं जीवाशी, जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला त्याचं नाव शिवाजी. त्या जागत्या राजा बाळाचा मुद्रा धावसंख्या पाहायला मिळतो. बरोबर पहिल्या षटकातील 6 चेंडू फेकले गेले, 6 मध्ये आले तब्बल 13 धावा, बिनबाद 13 धावा. आपण धावसंख्या एन्जॉय करतो. खरं तर एक त्याच्या अगेन्स्ट मात्र आहे न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटी संघाची, ज्या संघाने 20 वर्ष टाकला. परेश पाटीलकडे चेंडू सोपवला गेला आणि बरोबर मात्र सुंदर गोलंदाजी भरावी लागेल. फक्त धावसंख्या दिली 13, धावसंख्या 13. चेंज ऑफ पेस येणार नवीन गोलंदाज बनवायच्या, तब्बल 30 मध्ये बनवायच्या 78 धावा. अतिशय दोन्ही संघांसाठी मॅच ही मात्र महत्वाची आहे. करूया मरू अशी जर म्हटलं तर वावगं नाही. एका बाजूला समर्थ कडू मॅन फॉर बेशवी, दुसऱ्या बाजूला वैभव पाटील आपण पाहतोय या संघाचा सरसेनापती. याच दरम्यान समर्थ कडूला शुभेच्छा येत आहेत आणि त्याचबरोबर न्यू यंग स्टार शिवशक्ती धाकटीजुई संघाला शुभेच्छा आल्या. दीपक मोकल धाकटीजुई हे देखील मॅच पाहत आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. पाहत राहा एकत्र, आजचा 5वा दिवस आणि दमदार स्पर्धेचे नियोजन. दीपकजी मोकल आपलं स्वागत आहे. दीपेश घरत धाकटीजुई यांना देखील विनंती असेल, आपण देखील मंचावरती या. दीपेश घरत. थँक्यू संयमजी. पुन्हा एकदा येणार निशांच्या वर्तकचा पहिला चेंडू. यावेळी मात्र सुंदर चेंडू गोलला दिशा दिली. ऑन साईडला क्षेत्रक तैनात आहे, एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने मात्र संघाच या बात चेंडू हातामध्ये होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघ पोहोचतोय 1 दशक आणि 4/14 अशी धावसंख्या. खरं हा सामना कमबॅक करत असताना चांगली फटकेबाजी करावी लागेल. जवळजवळ आपल्याकडे 5 षटकं असतील, 30 चेंडू असतील आणि 30 मध्ये बनवायच्या तब्बल 78 धावा. सुरुवातीला काय बॅटिंग केली मात्र खरं श्रीशा ऑडिओ आणि साक्षी व्हिडिओच्या सर्व खेळाडूंनी. समोर आहे वैभव पाटील उजव्या त्याचा हा खेळाडू, त्यांच्या समोर मात्र आहे गोवटणे गावचा हा सितारा ऑलराऊंड ज्याच्याकडे बघितला जातोय तो गोलंदाज निशांजी वर्तक. मिडियम फास्ट गोलंदाज ओव्हर द विकेट्स. यावेळी पुलटॉय चेंडू, हा तडाखा वैभव पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पंचांच्या दोन्यात उंच आणि हा मात्र ठोकलाय, लांबलचक षटकार. नाही तर त्या नावाचं ब्रँड बनलं आहे. यंग टॅलेंटेडसाठी सुंदर
धावसंख्या 21 बिनबाद 21 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस मग गोलंदाज मात्र हिसाबर तकडू डावखोरा फलंदाज. यावेळी पुलटा चेंडून सुंदर दिशा दिली. क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण असणं चांगलं गरजेचं आहे. जेवढी गोलंदाजी महत्वाची आहे तेवढं देखील क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. आता खऱ्या त्याने यंगस्टार शिवशक्ती संघाला टॉप गिअर टाकावं लागेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. जर 5 षटकाच्या आतमध्ये 78 धावा बनवायचे असतील तर मात्र फटकेबाजी होणं हे गरजेचं आहे. गोलंदाज मात्र सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू धुडकावून दिलाय. चेंडू जाणार. चेंडू घेणार सीमारेषेत 26 आणि पुन्हा एकदा पंचांच्या दोन्ही हात उंच हा देखील येणार. या चेंडूवर मात्र मोठा फटका. षटकार. मित्रांनो कुणाचे प्यादे बनू नका. बनला तर वजीर बना. हरला तर अनुभव घ्याल आणि जिंकला तर इतिहास घडवाल. आज कोणता संघ इतिहास घडवणार या मैदानावर. क्या सुंदर मॅच आपण एन्जॉय करतोय. चेंडूमध्ये ताकदीचा वापर केला होता. बॉडीचा वापर केला गेला. दुसरा टप्पा आतामध्ये बिलणार. सुंदर थ्रो पाहायला मिळतोय परंतु एक सिंगल काही रोखू शकत नाही. काय सिंगलला देखील जेवढं महत्व आहे या क्रिकेटच्या माध्यमातून या एका सिंगलने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बिनबाद 28 धावसंख्या. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेले. 12 मध्ये आले तब्बल 28 धावा. कोणताही फलंदाज बाद नाही. आता चेंडू शिल्लक असतील मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. प्रत्येक खऱ्या अर्थाने जर विचार जर केला तर प्रत्येक षटकामध्ये चेंडूवर मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण 30 चेंडू 30 मध्ये बनवायच्या तब्बल 78 धावा. व्हेरी फंटॅस्टिक मॅच आपण एन्जॉय करतोय. ओरन प्रीमियर लीग पर्व 4 आणि या पर्व 4 मधील हाचा 5वा दिवस आहे. एका बाजूला यंगस्टर धाकटी जुई तर दुसऱ्या बाजूला श्रीशा अँड साक्षी ऑडिओ व्हिडिओ मॅच आपण एन्जॉय करतोय. पुढे येणार नवीन गोलंदाज आपण पाहतोय. ज्या सुरुवातीला गोलंदाजी परेश पाटीलने केली होती. फक्त धावसंख्या दिल्या होत्या त्या म्हणजेच 13 धावा तोच परेश पाटील. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं. धावसंख्या 28. परेश पाटील समोर आहे मात्र डावखुरा फलंदाज समर्थक करूसाठी हा पहिला चेंडू षटकातील. आणि मात्र सुंदर फुटाची होता. दिशा दिली. चेंडू सीमारेषेचा वेध घेणार. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय आणि एका सिंगलने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 2 दशकाने 9-29 धावसंख्या. कोणताही फलंदाज बाद नव्हता. जी सलामी आपण पाहायला मिळतोय. म्हणजे आतापर्यंत मित्रांनो 13 चेंडू फेकले गेले आणि 13 मध्ये आले तब्बल. याच दरम्यान शुभेच्छा आल्यात अतिश घरत धाकटी जुई वैभव पाटील साठी आणि न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटी जुई संघासाठी शुभेच्छा आल्यात. स्वागत आहे आपलं देखील. यावेळेस वैभव पाटील ताकदीचा वापर ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक सिंगल कंप्लीट केली गेली. कॉल केलं होता वैभव पाटील परंतु कॉल नाकारला गेला. चेंडू हातामध्ये होता. एकच सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघ पोहोचतोय बरोबर 30 धावसंख्येवर. खरं तरी दिल्ली अभि बहुत दूर आहे. खरं तरी 78चा टप्पा पार करायचा असेल तर मात्र देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यानंतर श्रीशा ऑडिओ व्हिडिओला हा सामना कमबॅक करायचा असेल तर मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. परेश पाटील यावेळी समर्थक कडू ऑन फायर. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी येणार षटकार. करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गीते लावले जाते. मग एकविराचे गीते राजांचे गीते असतील किंवा अनेक गीते ज्यांच्या माध्यमातून ऐकली जातो. थँक्यू डीजे मास्टर. कलाकार कोणताही असो कलाकारांचा जीव की प्राण काय असेल तर साऊंड सिस्टीम. तिसरं शतक आहे प्रगती पथावर आपण मॅच एन्जॉय करतो. या दोन संघामध्ये
आज अनेक प्रेक्षक सुंदर राघोबा देव स्टँड असेल, दुसऱ्या बाजूला अजय 74 स्टँड असेल, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने रुद्र पाटील आणि शौर्य पाटील स्टँड असेल. वेलकम, स्वागत असेल या सर्व रसिक प्रेक्षकांचं. कारण मी मगाशी उल्लेख केला की 22 खेळाडू जरी खेळत असले तरी 2200 पेक्षा जास्त खेळाडू घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा उरण प्रीमियर लीग या सुसज्ज मैदानावर आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं स्वागत. पुन्हा एकदा आपण मॅचकडे. यावेळी मात्र सुंदर पाठीमागे जातो, एक टुकला जातो, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला आणि पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलाय, धुडकावून दिलाय मैदानाच्या बाहेर. समर्थकडून 6 धावांसाठी आला. क्या बात आहे. 27 धावसंख्येवर खेळतोय समर्थक कडू. 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं. याच दरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात नवापाडा गावचे सुप्रसिद्ध गोंधली काशीनाथजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा त्यांना पाहायला मिळतात. आणि विलास घरत धाकटीजुई यांच्याकडून देखील न्यू यंग स्टार शिवशक्ती धाकटीजुई संघाला शुभेच्छा आल्यात. मनपूर्वक स्वागत आहे आपलं देखील. त्यानंतर स्पर्धेसाठी शुभेच्छा आमच्या बोरकर गावचे शिक्षक वृंद, महात्मा गांधी विद्यालय देगोडे शिक्षक वृंद सर यांच्या शुभेच्छा आहेत. तर वैभव खेळतो वैयक्तिक जवळजवळ 4 चेंडू फेस केले, 1 सिंगल, 2 षटकार आणि 1 सिंगल मात्र वैयक्तिक खेळतंय जवळजवळ 14 या धावसंख्येवर. धावसंख्या पाहायला मिळतोय 42 विदाउट लॉस, 42 धावसंख्या. बिनबाद शतक क्रमांक आहे 3. समोर आहे समर्थकडून हा चेंडू. यावेळी त्या बात वार करण्याचा प्रयत्न होता, ही धोक्याची घंटा झाली असती. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि या डॉट चेंडू मात्र संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे 42 या धावसंख्यावर. बनवाच्या तब्बल 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. अद्याप कोणताही फलंदाज बाद न होता सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळतोय वैभव आणि समर्थ कडू यांची. यावेळी मात्र काही ताकदीचा वापर केला गेला, सुंदर फुटवर बॉडीचा वापर केला. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्ड तैनात आहे, 1 सिंगल मिळणार. थेंब थेंब तली साचे. जसा चेंडू फेकला जातो त्या प्रकारे त्या चेंडूवर मात्र धाव मिळली जातो. एखादा शॉर्ट पीस ओव्हर पीस चेंडू आला तर तो मैदानाच्या बाहेर गेला जातोय. आणि बरोबर या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 43, म्हणजे आतापर्यंत 18 चेंडू फेकले गेले, 18 मध्ये आल्या 43 धावा. ओव्हर 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी मस्त 35 धावांची आवश्यकता. या दरम्यान या स्पर्धेचा विचार केला आपण तर ज्याने आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आली. अक्कादेवी चॅम्पियन्स अँड स्मार्ट सिटी डेव्हलपर्स अजय 74 मोठीजुई यांच्याकडून आम्हाला बाईक देण्यात आली. दीपक दादा भोईर, प्रवीण जी खासे सर यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी 9व्या प्राईम प्रॉपर्टीचे मालक निलेश पाटील यांच्याकडून रोख रक्कम 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देण्यात आलंय. त्यांचं देखील मनापासून आभार. मनोहर शेठ भोईर साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000. भावनाताई घाणेकर मॅडम यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपये. या स्पर्धेसाठी तुम्ही संपूर्ण मॅन ऑफ द मॅच पाहताय. आकाश घरत, धनेश डाकी यांच्याकडून आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच देण्यात आल्यात. कैलास म्हात्रे अँड मयुरेश गांगल यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 15,000 रुपये. तदनंतर संदीप शेठ पाटील वेशवी यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000. सचिन पाटील विंधणे यांच्याकडून 10,000 रुपये. किशोर तांडेल यांच्याकडून देखील रोख रक्कम 10,000. मिलिंद घरत 10,000 रुपये. सुरेश पाटील अँड निलेश घरत शैलेश भोईर यांच्याकडून स्पर्धेसाठी 15,000 रुपये. तदनंतर हेमंत बोंबळे यांच्याकडून 5,000 रुपये. कुणाल म्हात्रे मोरा यांच्याकडून 1,000 रुपये. 10,000 रुपये. कुणाल म्हात्रे मोरा यांच्याकडून 10,000 रुपये. पंडित शेठ घरत नवीन शिवा यांच्याकडून 10,000 रुपये. वैशाली कॅटर्स यांच्याकडून कमी दरात जेवणाची व्यवस्था आम्हाला झाली. आणि सूरज ढवळे नागाव यांच्याकडून आम्हाला सायकल पुरस्कृत देण्यात आल्यात. त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज. नक्कीच सर्वांचं अगदी मनापासून स्वागत, वेलकम. सगळ्या दातृत्वांचे 12 चेंडू, 12 मध्ये 35 धाबा.
यावेळी मात्र चेंडू सुंदर चेंडू, जेवढा सुंदर चेंडू तेवढाच मात्र ठोकलाय लांब लचक पहिल्या चेंडूवर, पंचांच्या दोन्यात उंच आलाय लांब लचक षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळतोय. वैभव पाटील खेळतोय 5 चेंडूमध्ये 14 धावांवर, तर समर्थ कडू खेळतोय 14 चेंडूमध्ये 34 धावसंख्येवर, धावसंख्या 49. याच दरम्यान या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय शरद ठाकूर साहेब धुतुम यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य उरण प्रीमियर लीग मध्ये, त्यांचं देखील मनापासून आभार. यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, समर्थाच्या बॅटमधून एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने मात्र यंगस्टार शिवशक्ती ढाकटुदी संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय. स्कोर बोर्डवर कोणताही फलंदाज बाद न होता 50 धावसंख्या पाहायला मिळतोय. जवळजवळ 20 चेंडू आणि 20 मध्ये बनवल्या तब्बल 50 धावा. 10 चेंडू 10 मध्ये बनवायच्यात 28 धावसंख्या. अतिशय रंगतदार मॅच करूया मरोशी अवस्था. आता मात्र दोन्ही संघाला पाण्यात देव ठेवण्याची मिळाली आहे, कारण ही दोन्ही संघांसाठी मॅच मात्र महत्वाची आहे. एक सामन्याचं वैशिष्ट्य असेल का आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद झाला नाही, हे सामन्याचं या इनिंगचं मात्र वैशिष्ट्य आहे. गोलंदाज मात्र कुणाल पाटील 2 चेंडू फेकले. तिसरा चेंडू स्टेट ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फिल्डर तैनात आहे. एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. पहिला चेंडू फेकला 6 धावा आल्या, दुसरा चेंडू फेकला 1 सिंगल आली आणि तिसरा चेंडू फेकला 1 सिंगल आली. या 3 चेंडू मध्ये आल्या तब्बल 8 धावा. धावसंख्या मात्र पाहायला मिळतो स्कोरबोर्डवर 51 धावसंख्या. अतिशय रंगतदार बॅच. त्याच्यानंतर आमच्या बॉक्समध्ये अनेक मान्यवरांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर त्या सर्वांचं मनापासून वेलकम केलं जाईल आयोजकांच्या वतीने. 9 चेंडू 27 धावा. सर्व प्रेक्षकांचं लक्ष मॅच मध्ये आहे. स्ट्रायकिंगला समर्थक कडू डावखुरा फलंदाज समर्थासाठी पुलटा चेंडू, चेंडू दिलाय ही मानवंदन असला तृतीय कक्षाच्या बाजूला बरोबर जाणार चेंडू पुन्हा एकदा ठोकलाय. हा धूड समर्थक कडू कुणाल पाटील. यावेळी मध्ये पुन्हा एकदा ही अतिथी कक्षाला मानवंदन आमच्या संपूर्ण मान्यवरांना. हा देखील आला या चेंडूवर मात्र मोठा फटका षटकार. आल्या अंतिम चेंडू असेल 4थ्या षटकातील. कुणाल पाटील अंतिम चेंडू फेकण्या सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा हा हॅट्रिक षटकार होणार का? काय बॅटिंग आवडले असेल तर एकदा जोरदार होऊन जाऊ द्या समर्थक कडू बेशवीसाठी. आणि खरं तर समर्थक कडू आपण बॅट उंच करायचे आहे. 18 चेंडू मध्ये 53 धावांचे लयलूट करणारा एक लीजन क्रिकेटर. खरं तर एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या समर्थक कडू हा बेशवी संघाचा हा सितारा. 4 धावसंख्या पाहायला मिळतोय 69 याने 69 धावसंख्या. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. याच दरम्यान समर्थच्या 50 साठी पारितोषिक आलंय. विनोद पाटील गावठाण यांच्याकडून समर्थच्या अकाउंटवरती 2000 रुपये जीपे झालेत. अगदी मनपूर्वक अभिनंदन. समर्थ 50 कंप्लीट. एकदा टाळ्यांचा प्रतिसाद द्या.
लेजंड खेळाडू रायगडचा क्रिस गेल का म्हटलं जातं हे दाखवून देत असताना समर्थच्या बॅट मधून आलाय अर्धशतक आणि मॅच मध्ये अगदी शिरकाव करत असताना कम्मालीची बॅटिंग कृष्णा मोकल धाकटेजुई हे देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांनी देखील समर्थच्या बॅटिंगसाठी शुभेच्छा दिल्यात आणि न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटेजुई या संघाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. पाहत राहा, ऐकत राहा. ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जीवनजी डाके. सेमच्या 18 चेंडू फेस केले, 18 मध्ये तब्बल 7 षटकार लगावले गेले आणि एक मात्र सिंगल. 6 चेंडू 6 मध्ये 9 धावांची आवश्यकता. कोण येणार तो गोलंदाज? साहिल चव्हाण चिरनेरचा हा सितारा आहे ज्या संगणकाने विश्वास टाकला. शेवटचे 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. याच दरम्यान आमचे संघ मालक आकाश गरत अगदी खुश झालेत आणि त्यांच्या घरी देखील फॅमिली पूर्ण मॅच एन्जॉय करतायत. आमचे आत्माराम काका हे देखील मॅचला आनंद घेत असताना त्यांचं देखील मनापासून स्वागत. मॅन फ्रॉम धाकटेजुई. पहिल्या चेंडूवर मोठा विकेट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू जाणार, एक सिंगल मिळणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धोक्याची घंटा होणार का? मात्र काय चित्याच्या चपल्याने मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आणि पहिल्या चेंडूवर आले मात्र 2 धावा. 5 चेंडू आणि 5 मध्ये 7 धावांची आवश्यकता. एक सामन्याचं वैशिष्ट्य या इनिंग्स मधला आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद झाला नाही. 71 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतो या मॅच मध्ये. साहिल चव्हाण वैभव कडूसाठी सुंदर ऑन साइडला चेंडू, लॉंग ऑफला चेंडू आहे परंतु फिल्डर ताईंना देखील आहे. एक सिंगल मिळणार म्हणजे खरं तर वैभव पाटील करतो जास्तीत जास्त स्ट्राईक समर्थ कडू ते कशी जाईल हाही मात्र खरं तर गेम प्लॅनिंग असेल वैभव पाटील यांची. तो वैयक्तिक खेळतोय. 8 मध्ये बनवल्या 18 धावा. आता मात्र 4 चेंडू 4 मध्ये 6 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार मॅच मित्रांनो. कधी कधी 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारू शकता परंतु 4 मुश्किल असणं हा मित्रांनो क्रिकेट आहे. परंतु काय घडणार, काय बिघडणार? 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. साहिल चव्हाण यावेळेस मात्र एक आगळा वेगळा शॉट्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जेवढे चेंडू डॉट जातील तेवढे चेंडू मात्र खरा तर पंचांचा अवंतर इशारा आहे. चला रिव्ह्यू घेतला आहे या म्हणजे तिसरे पंच या प्रीचं पण या ठिकाणी यायचं आहे. चला तिसरे पंच राजेंद्रजी घरज सर नवीन शिवा स्क्रीनवरती हा डिसिजन पाहतील. 2 ऑनफिल्ड अंपायर्स आहेत. एकीकडे संदीपजी पाटील सर जासिंग आणि त्यांच्या समेत रोहन पाटील बोकडविडा हे अंपायर्स पाहायला मिळतात. स्क्रीनवरती आपण डिसिजन पाहूया. अगदी मोठी लढत दोन्ही टीम मध्ये एक सामना जिंकलाय आणि इथून जिंकणारा संघ आजच्या दिवसामधील शेवटची मॅच खेळणारा 2 विजय संपादित करणारा संघ राहील. तत्पूर्वी पराभूत झालेला संघ मागील मॅच मध्ये आपण जॉईंट व टॉस साठी दोन्ही टीम पराभूत झालेले संघ आपणास विनंती असेल आकाश पाटील आणि अंकेश कामोटकर दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. अजय 74 मोठीजुई टीमचे कॅप्टन अंकेश आणि त्याचबरोबर विनंती असेल अक्षय स्मृती मरुआई विंदणे आकाश पाटील टॉस साठी आपण. डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. महत्वाची मॅच आहे त्यामुळे वेळ जरूर दिला जाईल अंपायर्सला देखील. निर्णय महत्वाचे आहेत आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला फेअर डिसिजन आहे सर. खऱ्या अर्थाने प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष या मॅच कडे आहे. खऱ्या अर्थाने करूया बरोबर अवस्था काही चेंडू असतील आणि काही धावांची आवश्यकता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण आपण या ठिकाणी जरी कमी प्रेक्षक असलो तरी प्रत्येक अख्खा धाकटेजुई गाव असेल किंवा गोवटणी गाव असेल मोठुजी गाव असेल. पंच थोडं थांबायचं आहे. या ठिकाणी आमचे पंच स्क्रीन पुन्हा एकदा एक लक्ष केंद्रित करीत आहे. काही क्षणातच तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल. चला पंच हा चेंडू व्हाईट आहे. तिसऱ्या पंचाचा इशारा आहे या ठिकाणी. चला अभांतर चेंडू 1 धाव नक्कीच आपण इथं नोट करायची आहे. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅच वर बोलूया. यावेळी पुलटो चेंडू आणि पुन्हा एकदा
मॅच फिनिश आहे. पंचांचा नवबाचा देखील इशारा आहे. या सामन्याचं अतिशय महत्त्व खरं तरी बघावं लागेल की कोणताही फलंदाज बाद न होता या दोन वीरांनी ही मॅच कमबॅक केली गेली. जवळजवळ 78 धावांची लईलूट केली आणि पुन्हा एकदा ही मॅच ज्यांच्या सिकंजामध्ये कमबॅक केली गेली या दोन्ही टीमचं अगदी मनापासून वेलकम केलं जाईल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण, नो डाऊट ज्यांनी आपण जर विचार जर केलात तर जवळजवळ 19 चेंडूमध्ये 57 धावांची लईलूट केली गेली. तो आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा खरा. त्याने सीताराम गोलंदाजी करीत असताना मात्र 2 षटकमध्ये 4 विकेट घेतले गेले. तो समर्थक कडू आय रिक्वेस्ट प्लीज कमॉन द स्टेज प्लीज या ठिकाणी यायचं आहे. नक्कीच थँक्यू सो मच. नक्की सर यांचा आवाज आपण ऐकला. कॉम बॉक्स मध्ये सगळ्यात अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी काही गरजच नाही, कारण सर्व प्रेक्षकांना माहिती आहे एक अष्टपैलू कामगिरी ज्याच्या बॅट